सुस्वागतम मुलांनो, आज मराठी विषयात इयत्ता 7वीच्या पुस्तकातील माझ्या अंगणात या 3ऱ्या कवितेखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते? उत्तर, कवीच्या अंगणात मोती पवळ्याची म्हणजे गहू व ज्वारीच्या दाण्यांची रास पडते। रानमेवा कुठे उगवला आहे? रानमेवा कवीच्या अंगणात उगवला आहे। कवी गुण्यागोविंदाने रानमेवा खायला का सांगत आहे? उत्तर, रानमेवा एकमेकांना दिला घेतल्याने वाढतो म्हणून कवी रानमेवा खायला सांगत आहे। कवीच्या अंगणात पाखरे का येतात? उत्तर, कवीच्या अंगणात पाखरे दाणे टिपण्यासाठी म्हणजेच खाण्यासाठी येतात। प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी लिहा। इस प्रश्न का अर्थ है बच्चों कि यहाँ पे प्रश्न में उन्होंने कविता की पंक्ति का अर्थ दिया हुआ है और वो अर्थ कविता की कौन सी पंक्ति का है वो हमें ढूंढ कर लिखना है। जैसे कि गहू ज्वारीच्या राशीच राशी शेतात पडल्या आहेत, यह उस लाइन का अर्थ है। तो ये कौन सी लाइन का अर्थ है? उत्तर, गहू शाळवाचं मोती काळ्या रानात सांडलं। ऐसे बच्चों इसका उत्तर हमें लिखना है। काळ्याभोर मातीतून टपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते, इस अर्थ की कविता की लाइन है। उत्तर, काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास। शेतातून काम करून दमून आल्यावर आई घास भरवते, इस अर्थ की कविता की पंक्ति है। उत्तर, जीव दमतो शिनतो घास भरवते माय। रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया, इस अर्थ की कविता की पंक्ति है। उत्तर, रानातला रानमेवा तुम्ही आम्ही सारेजण गुण्या गोविंदानं खावा। पुढे आपण मुलांनो स्वाध्यायामधील खेळूया शब्दांशी हा विभाग पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे, कंसात दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा। मतलब बच्चों, यहाँ पे कोष्टक में हमें पर्याय दिए हैं, उस पर्याय में से जो सही पर्याय है वो हमें वाक्य में लिखना है। 1, काळ्याभोर मातीतूनी मोती पवळ्याची डैश। यहाँ पे पर्याय दिया है मिजास, आस, रास। उत्तर, काळ्या शार मातीतूनी मोती पवळ्याची रास। 2, घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय। इस वाक्य में पर्याय दिए हैं माय, साय, जाय। उत्तर है घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय। 3, दूर उडून जाता आसू येती डैश। पर्याय दिए हैं गालावर, सारेजण, घरट्यात। उत्तर है दूर उडून जाता आसू येती गालावर। जो रिक्त स्थान वाले शब्द है बच्चों आप इसे अंडरलाइन करोगे। रास, साय और गालावर, इन 3 शब्दों के नीचे आपको अंडरलाइन करना है। प्रश्न समूहदर्शक शब्दांची यादी करा। इसका मतलब बच्चों, कोई चीज़ अगर ज़्यादा मात्रा में होती है तो उसे क्या कहते हैं? जैसे हिंदी में अनाज बहुत सारा है तो उसे कहते हैं अनाज का ढेर, और उसी को मराठी में कहते हैं धान्याची रास। तो ऐसे ही कुछ शब्द हम मराठी में आज देखेंगे। 1, लाकडाची मोळी। 2,
पक्ष्यांचा थवा. 3 केळीचा घड. 4 प्राण्यांचा कळप. 5 मुलांचा घोळका. 6 द्राक्षांचा घड. 7 चाव्यांचा जुडगा. 8 फुलांचा गुच्छ. 9 पुस्तकांचा गठ्ठा आणि 10 वाळूचा ढीग. प्रश्न ई. खालील शब्दांसाठी शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. यहाँ पे बच्चों कुछ शब्द दिए हैं जैसे कि सांडल, रास, माय. तो इन शब्दों का जो आखिर वाला अक्षर है वो अक्षर से मिलता जुलता कविता में कौन सा शब्द आया है वो हमें लिखना है. पहला शब्द है सांडल, पडल, रास, मिजास, माय, साय. बच्चों इन तीनों शब्दों की जोड़ियों में देखो लास्ट का जो अक्षर है दोनों का वह समान है. ई प्रश्न. खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा. प्रमाण भाषा यानी शुद्ध भाषा. कविता में जो कुछ शब्द आए हैं वो ग्रामीण भाषीय शब्द हैं जैसे कि खावा. इस शब्द का प्रमाण भाषा का शब्द है खाणे. माय आई. घरामंदी घरामध्ये. आसू अश्रू. पुढचा प्रश्न आहे स चा शब्दपंख पूर्ण करा. यानी बच्चों यहाँ पे हमें पहेली पूछी गई है और उस पहेली को हमें शब्द कोड़े में लिखकर वह पूरा करना है. नंबर 1 वर्णमालेतील 32वें अक्षर. इसका उत्तर है 1 नंबर पे मैंने उत्तर लिखा है देखो स. 2 जंगलातील एक भित्रा प्राणी ससा. 3 नेहमी याने सतत. 4 एक शीतपेय याने सरबत. 5 रस्ता म्हणजेच सडक. 6 उत्सव याने सण. 7 ढीग या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द रा आर पुढे रिक्त स्थान आहे म्हणजेच तिथे येणार स. तर अशा प्रकारे मुलांनो आपण हा शब्दपंखा पूर्ण केलेला आहे. यापुढे मुलांनो आपण काही प्रश्न बघूया जे स्वाध्यायामध्ये नाही आहेत पण त्या पाठातलं व्याकरण आहे. आपण एक्स्ट्रा क्वेश्चन म्हणून त्याला लिहूया. वचन बदला. घरट घरटी. रास राशी. पाखर पाखरे. दाण दाणे. घर घरे. मोती मोती. पुढचा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा. रान वन जंगल. रास ढीग. मिजास तोरा. माय आई. जीव प्राणी. घर गृह सदन. धन्यवाद मुलांनो. मी आशा करते की तुम्हाला या कवितेचा स्वाध्याय नक्की समजला असेल. आता तुम्ही तो मराठीच्या तुमच्या वहीत सुंदर अक्षरात लिहायचा आहे.